सुंदरा मनामध्ये भरली। वा दादा मस्त काढले एकदम। बाबा अरे सोमू, अरे हा नारळ असा काय काढला वाढवलेला? अरे कलशातला काढायचा बाबा। अगं आजी नारळ नाही तो, मग चौघडा आहे चौघडा। चौघडा मग लिहिती तर खाली चौघडा। अजून काम बाकी आहे आजी। दादा हे लतिका जरा अजून जाड आणि मोठा होतं ना, एकदम वजनदार आमच्या लतीसारखं काय ग? फेकुळे तुझ्या आड बघ आधी आणि मग माझ्या लतीला नाव ठेव। जाड नाहीये ती, सुदृढ आहे। गुटगुटीत आहे आमचं बाळ। चाललं तुमचं बाळ लग्न करून सासरी। पण तुमच्याकडेच आहेत ना? काळजी करू नका सज्जनराव, मी देतो तुम्हाला वेळ। हा पण लग्नाच्या आधी द्या। हॅलो काय 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 म्हणली? नाही म्हणलं लोनचं झालं का? हा झालं। मग ठीक आहे। अबे अबे असं का उभा आहे? बरं ऐक, गावात एक नवीन पतपेढी झाली। आपणचे मित्र आहेत ते जगन्नाथ काका। काय हो बोला की, ठरतंय का तुमचं काही? सांगितलं ना 8 लाखाच्या वर 1 रुपया बी नाही होणार। असं काय करताय? एवढं विश्वासाचा माणूस म्हणून बोलवलं ना तुम्हाला। ताई एका दिवसात 20 लाख द्यायचे, ओके चेष्टा आहे का? पण काय होतंय का? असलं काय? 8 लाखाच्या पुढेच जाईना गाडी यांची। काका काही जमतंय का? जमल की। स्टार्टअप प्लॅन चांगला आहे की, गावाच्या भल्याचा प्लॅन आहे। पण पैसे भेटतील ना उद्या? हा ही एक अडचण आहे, पण बघा ना मी काहीतरी मार्ग काढतो। आब्या एक काम कर, एक फॉर्म भरून दे आणि 1 तासाभराच्या आत तुझे कागदपत्र मला आणून दे। होय यांना एक फॉर्म देऊन टाका। हा आणि तुला गॅरंटी म्हणून काहीतरी लिहून द्यावं लागेल, घर किंवा वावर लिहून देतो, चालेल का? आवरा अरे पटापट। हो ताई। काय ग तायडे, काय झालं? अगं अजून आचारीच आले नाहीत। किती माणसांचा स्वयंपाक आहे तेवढं फक्त सांग। आता सगळी पोरं टोरं धरून 50 एक जण होतील। हाय ना घरचा आचारी, तू नको टेन्शन घेऊ। वावर ठेवणार गॅरंटीसाठी? होय नड आहे। ठीक आहे, मी आज अर्जंट मीटिंग बोलवतो सभासदांची, त्यांचं अप्रुव्हल घेतो आणि उद्या सकाळी 10 वाजता तुम्हाला पैसे देतो।
कॅश मिळेल ना? हा हा कॅश भेटेल. अभ्या, दुपारी पेपर घ्यायला एक माणूस पाठवतो तुझ्याकडे. आप्पांची सही पण तोच घेईल. त्याच्याकडे सगळी कागदपत्र द्या आणि निर्धास्तच राहा. तुमचं काम झालंच म्हणून समजा. काही काळजी करू नका. उद्या 10-10:30 वाजेपर्यंत मी स्वतः पैसे घेऊन येतो आणि तसाच लतिकाच्या लग्नाला जातो. हो लतीची आई, आवरा लवकर, पाहुणे यायची वेळ झाली. झालंच आहे. आणि हे लते, अगं तू काय करत बसली सगळं? येतील ना ते. झालंच बापू. सुरे, ए सुरे, आले. अगं ऐकते का, जरा फोन करून पाहते का तू? अगं पोचतायच ते. त्यानं फोन करतोय, नाही लागत आहे. बाई ग, इंदू वहिनी बी नाही आले अजून. येतील त्या. लती, तू जाय ना पटकन, साडी नेस ना. अगं पाहुणे येतीलच एवढं. अगं ते राहू दे ना बाई. वय जाय पटकन. तायडे, तेवढी तयारी करून ठेव ना ग. फक्त ही भाजी टाकते आणि लगेच आले. लवकर ये बाई. बापरे, नवरी मुलगी स्वयंपाकाला उभी राहिली. लते, काय माझ्या फोटोवर पाय देते का काय? हो बाजूला. ए मुक्या, थांबो. भाई हल्लो ना पब्लिक. काय आप्पा, तुम्ही काही बोलले नाही परत? काय सर? वावर नाही, आता नाही. का बरं? काय आलं? काम झालं माझं. चला. काय जगन्नाथ काका, बरे आहेत का? तुमच्या कृपेने सगळं व्यवस्थित. लते, ब्लाऊज आलाच नाही बाई अजून. सगळंच ऐनवेळी ठरलं ना. हायस का? मग पटकन जाऊन 2-3 कामं उरकते ना. ए बाई, थांब तू इथं. अगं आई एकटी काय काय करणार? करेल ग. पण लते, एवढे पै पाहुणे आलेत घरात, पण मामी काही फिरकल्या नाहीत. हो ना तायडे, वराडी यायच्या आत जर मामी आल्या नाहीत ना, तर बघ मी त्यांच्याशी बोलणारच नाही. लते, ए लते, पाय छान आहे ना. अगं आई हे कशाला? अगं द्यावं लागतं, रीतच आहे ना तशी. सोन्याचं काहीतरी द्यावंच लागतं आपल्याला. अगं आई तू पण हे पाहिलं ते, लग्न होईपर्यंत ना काहीच बोलायचं नाही. आलं ते आळी मिळी गोपचिळी. बाई, ते सोनाराचा फोन आहे. काय सांगू दागिन्यांचं? थांब म्हणू जरा, ह्यांना तर येऊ दे. उचलतच नाही. अहो काय झालं? अहो बोला की काहीतरी. अहो काळजीने ते जीव जायची वेळ आली. हो अभ्या, साहेब मदत करतायत ना? अहो सांगा की हो गडागडा काहीतरी. काय झालंय? झालं. काय झालं? काय हो, गेलं का आपलं वावर विकलं शेवटी? नाही. मग कसं? केलेली चांगली कर्म कधी वाया जात नाहीत. कधी ना कधी कामाला येतात. गावातली पतपेढी पैसे देणारे आपल्याला. दत्त महाराजांनी माझी हाक ऐकली. लाज राखली आपली. आहे आता निश्चिंत मनानं जा. जाणारच आहे. किती दिवस झाले इथेच अडकले. हो
बापूंला काय वाटत असं? तू पण चला. अरे बापू एकटे काय काय करतील, होय ना? नाही येतो मी, पण हे जरा कागदपत्राचं काम आहे, तेवढं करतो आणि लगेच येतो. आता खऱ्या अर्थानं लतीच्या लग्नाला आपल्याकडनं हातभार लागल्यासारखं होईल. आहे बापूंना मुलगा नाही ना, आता तू पाय लग्नात त्यांच्या पोरासारखा उभा राहतो की नाही. राय दादा चल आलो आहे. दत्त महाराजांची कृपा आहे म्हणून एवढं मोठं संकट टळलं. आता त्यांच्या कृपेने आपल्या लतीचं लग्न बी असं बिना अडचणीचं पार पडलं पाहिजे. महाराज कृपा असू. पडल व्यवस्थित पार पडल. अरे पण तुम्ही इथं काय करू राहिले? घरचं लग्न आहे, तिथं ऐन वेळेस असं पाहुण्यासारखं जाणं बरं दिसतं का? नाही नाही आवरते आणि निघते. तुम्ही बी चड्डीशी आवरून या बरं. हे मे तुला बी यायचंय तिकडं आणि तिथे हात बी चालव जरा, नाही तर पाहुण्यांसारखं ताटावून ताटावर करशील. असं नाही करू. हे मला बोलले का? नाही ग, जाऊ दे, चला आपण आवरू. तायडे हे एवढं झालं ना की बाप मामी काय हे मामी, किती वेळ? सॉरी मागते बाई तुझी, जरा काम होतं ग. आता अहो या गब्दुल्लीच्या लग्नापेक्षा कुठलं मोठं काम मामी? तिच्या लग्नाचंच तर काम होतं. मामी जर तुम्ही आल्या नसत्या ना लवकर तर बोलणारच नव्हते मी तुमच्याशी. आता मी येणार नाही असं कसं होईल बाळा? तू माझी सगळ्यात लाडकी लेक आहेस. येडे तू लक्ष नको देऊ त्या थेरडीकडे. असंच करती ती. त्याचं काम झालं ना तर लगे खडूससारखी वागायला लागते. आधी गरज होती तर कशी गरीब गाईसारखं तोंड करून बोलायची. टेन्शन असताना फक्त तू म्हणजे पोतरच वाटतं हिला. कशी वाटते मी? अय्यो अप्सरा. आता बघच फक्त आब्याला कशी खायाळ करते ते. कर बाई कर. तिथे तुला एक सस्पेन्सची गोष्ट सांगू का? काय? आब्या आहे ना, आब्या मला प्रपोज करणार आहे. कधी कधी कधी? त्या टप्पीच्या लग्नात. हाय हाय काय मस्त न्यूज दिलीस माहिती का तू? मीने मस्तच झालं पाहिजे. एका लग्नात दुसरं लग्न ठरतं म्हणतात ना, तसं झालं पाहिजे बघ तुमचं. इथं लतीचं लग्न लागलं का तिथं तुझा बार उडालाच पाहिजे. हा आई अण्णांना तेच तर सांगून आणली तुला इथं. हे घे वावराचे पेपर. हा अय भाऊ झालं का? हा ना, एकदा फायनल बघून घेऊ ना, काय तर राहील नको ना. अभि दादा, हा जगन्नाथ काकांनी पाठवलंय मला. होय, ही रेडीच आहे फाईल. बरं अजून काही कागदपत्र लागली तर सांगा, लगेच आणून देईन मी. हो होऊन जाईल उद्यापर्यंत. काय? हो थँक्यू सो मच. वेलकम. लते ए लते थांब तिकडच. काय झालं
झालंय का वादा तुला सांगते काम सोड म्हणून ऐके ना झाली तू ठेव पहिली आता कामच सुटे ना बाई तुझ्या हातचं चालतंय की चालतंय कसं नवरी मुलगी आहेस ना तयार व्हायचंय बाई तुला ठेव म्हणलं तर ग ठेव बरं झालं वहिनी तुम्हीच बोलल्या तुमच्याशिवाय कोणाचंच ऐकत नाही ती आता घरची माणसं आली कसं नाही ऐकणार ए बाईला ते चल ना तयार हो लवकर चल मी घेऊन जाते चल 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 आज कशी ऐकत नाही ग तू सावकाश करा ब्या हो लतीचाई लोक सकाळपासून राहत आहेत त्यांची जेवणाची काय व्यवस्था झाली की नाही हा झालंय सगळं आता बसतीलच बापू अहो कायला काळजी करता आहे ना मी ए विक्या चल चालू पटपट राहू द्या तू आधी जेवायला बस बापू अहो घरची माणसं शेवटी बसते हा बापू चल घे लवकर सर पोरं करतील ना सगळं तिकडे एवढे सगळं खोळंबले तुम्ही इथं काय ती गोड दिसतेस ग बाई माझीच नको नजर लागायला माझ्या घरी यायचीस आता चाललीस दुसऱ्याच्याच घरी हाय का मामी चिडवून घेऊ दे ग आजचा शेवटचा दिवस आहे बाई चिडवण्याचा उद्यापासून कुठे भेटणार तुम्हाला चिडवायला सुखाने संसार कर हा लई आठवण येईल बघ तुझी मला बी लते बोलता बोलता वेळ आली ग झालं का काय काम कसलं पैशाचा अभ्यास हा झालं मग आता तुझ्या डोक्यावरचं ओझं उतरलं असेल ना हा आणि डोळ्यांवरचं म्हणजे पहिलवान तुला कळत नाही का तू मुद्दामूनच करतो तुला आजूबाजूची दिसत नाही का काय आजूबाजूला आजूबाजूची ब्युटी माझं म्हणून झालंय काय लव्ह यू आता तुझं म्हणायचं बाकी आहे माझं म्हणून झालंय काय लव्ह यू आता तुझं म्हणायचं बाकी आहे अभ्या थोडी भाजी वाढ ना हा तुम्हाला पाहिजे का मीठ नको घ्या ना नाही नको एवढं मीठ का टाकलं तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये मीठ टाकलत ना म्हणून जात ईश्वरा ग सई बाई ग बाई तुला हळद बांधली 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 लते आता बास की ग आता काय अक्षता पुढेपर्यंत काम करणार आहेस होय ग
मामी एवढी हळद भरून झाली ना की मग झालं, मग काही नाही करणार. हाय का? आता जर कामाला हात लावशील ना तर गाठ माझ्याशी आहे. आणू काठी? अशी कडक सासू पाहिजे तिला. आजी गपकी आता. अगं झालं ना आता. नाही नाही, चूक माझीच आहे. मीच चिडवायचे ना तिला, पण आता पोर दुसऱ्याची झाली. अंगाला हळद लागल तिच्या.